तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळी? मस्त मजेत आहेत ना? कस काय निघली का? तर आज बघा दिवसभर काय वेळ नव्हता व्हिडिओ बनवायला, तर आज काय आपण सकाळपासून व्हिडिओ नाही बनवला. तर शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळचं टायमिंग झालंय, म्हणजेच की संध्याकाळचे 6 वाजलेत 6. आणि वातावरण बघा आत्ता एवढ्यातच पाऊस येऊन उघडलाय. आणि आज काय दिवसभर रानात पण काम करायला आलं नाही, तर मग गेलं बघा ही कोबीच रोप आणले आणायला. तर ही रोप कुठून आले माहिती आहे का आपल्याला? तर लाकडीवरनं, म्हणजेच बारामतीच्या शेजारी जे म्हणजे अलीकडची गाव आहे ना लाकडी म्हणून, तर तिथून ही रोप आपल्याला आणले बघा. तर कसं काय आहे रोप तुम्हाला जवळनं दाखवती. एवढं छान वाटतंय का नाही? आणि आता असं म्हणजे मस्त आहे असं. तर आपलं लवकरच फ्लॉवर लावायचं आहे आता. तर एवढं रोप आणलंय बघा. हो का, जवळपास ही ना साधारणतः एक 5-6 हजार काडी असेल सगळी. हो का, केवढं दिसतंय इकडं. आणि आज बघा आमचं सगळी कामं, काहीच काम आज झालं नाही बरं का, काहीच. सगळी कामं आज राहिली, कारण कालची कामं जी आखलेली होती पावसाने झाले नाहीत. आणि आज पण हो का, अजून तुम्हाला दिसतंय हो का पाण्यात खड्डे साठल्यात. तर आज पण सकाळपासून असंच चाललं होतं. दुपारी थोडं ऊन पडलं, एवढ्यात हो का आपली वैरण आली, कुट्टी करून ठेवली. आणि मग नंतर परत आणि पाऊस चालू झाला. तर आपले काल जी नवीन गाय येली का नाही, तर तिचं पिल्लू दाखवते बघा वासरू तुम्हाला. आज मस्त झाले. आणि आज सगळी हो का इकडे सगळ्या गाय गोट्यात घेतले ते, कारण ना पावसात रात्री एवढी अपघात झाली ना की लाईट गेलेली. साधारणतः एक 7 वाजता लाईट गेलेली, म्हणजे धारा ही काढल्याने लाईट गेली. आणि नंतर लाईट 11 वाजेपर्यंत लाईटच नाही आली. आणि एवढा पाऊस चाललेला का नाही, तर म्हणजे बंदच नव्हता. दिवसभर तर चालूच होता, तुम्ही बघितलंच कालच्या व्हिडिओमध्ये. आणि कुणाकुणाच्या इकडे पाऊस काल चालू होता, आज पण चालू होता दिवसभर, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण काय होतं माहिती आहे का, आमच्या इकडं तर ना उन्हात पण पाऊस येतोय. कारण आज तर बघा मस्त, आज दुपारपर्यंत एवढं भारी ऊन पडलं होतं, पण दुपारच्या पुढं असं ऊन पण होतं. आणि त्याच्यात हो का पाऊस आलेला, हे असं ढग साठल्यात. हो का इकडे पण बघा असं खड्डे साठले, खड्ड्यातनी पाणी साठले. आणि मग रात्री पाऊस असल्यामुळं काय झालं की धाराबिरा झाल्या. मग अंधारात काही इकडं कोण आलंच नाही गोट्यात, कारण आपल्या गाईचा धार पण म्हणजे पडला नव्हता ना 10 वाजेपर्यंत, तर नव्हताच पडला. मग आम्ही 10-11 वाजता आम्ही इथं चक्कर मारायला आलो गोट्यात. तर विषय असा झाला की तिचं वासर होतं ना, तेव्हा पलीकडं तुम्हाला दाखवती, पलीकडच्या डाबाला बांधले. आणि गाय हो का हित आहे समोरची ही. तर तिथून वासरू सुटून रात्रीचं बरोबर 4 म्हणजे एवढ्या गायातनं ना आपल्या आईपाशी आलतं. सगळ्या गायातनं, एवढ्या गायातनं हिंडून इथं गायपाशी आलतं. आणि आमच्या गौरव दादाचा बड्डे होता बघा काल. काल वाढदिवस होता, पण वाढदिवसाला त्याने काय केलं माहिती आहे का, तपली मम्मी पप्पा घेतली आणि बारामतीला पार्टी काय हॉटेलमध्ये बड्डे साजरा करायला गेला. आणि आम्हाला घरी ठेवून गेला बघा. बरोबर आहे का असं सांगा बरं? होय बरोबर आहे. होय. तर बघा असलं असलं काम आहे. तर आपल्या आई वडिलाला घेतलं आणि बारामतीला पार्टी करून आले. आणि आम्ही रात्रभर 12 ते 1 वाजेपर्यंत का नाही आम्ही अंधारात बसलोय. 11 वाजेपर्यंत लाईट आली बरं का, पण तोपर्यंत बसलोय का, तर आपल्या गाई येली, तिचा धार पडला नाही म्हणून आम्ही बसलोय तिला राखान. तर चला तुम्हाला तिचं पिल्लू दाखवली बघा. एवढं छान आहे का नाही, इतकं भारी क्वालिटीचं झालंय ना. तर नंतर काय झालं माहिती आहे का, 11-11:30च्या नंतर बघा तिचा झार पडला. गाय व्यवस्थित म्हणजे चांगली, पण विषय असं झाला की तिच्या म्हणजे आता हे चिकचिकीमुळं होतंयच बरं का तसं. या चिकचिकीमुळं काय झालं की सारखं वल्लं वल्लं राहण्यामुळं ना तिच्या कासाला दगडी झाली बघा. दुपारी डॉक्टर आले, इंजेक्शन हे करून घेतलं. आणि हो का तिचं हो का अजून पण हो का आहे का सारखं चालूच आहे पाऊस. आणि ह्या पावसाने ना इतकं नुकसान केलंय ना, इतकं. पाऊस पाहिजे, शेतकऱ्यांना पाऊस तर पाहिजे बरं का. शेतकऱ्याचं त्याशिवाय हे होत नाही, पावसाशिवाय. पण असं एवढं पण नाही पाहिजे बरं का, कारण सारखं असं चिकचिक हो का कसलं सुंदर झालंय बघितलं का. आता एवढं गोंडस, काल एवढं म्हणजे ह्या टायमाला ना गप गप बसलं होतं. आता कसं करतं बघितलं का, डुसणी मारशील मला. ते उसली जोरात ह्यांची डुसणी लागते का नाही.
मस्त आता संध्याकाळचं टायमिंग आहे, धारा वगैरे आता चालू करायच्यात. कारण लाईटीचं काय होतं, आबाळामुळं ना लाईट कधी जाती कधी येते. आणि आमच्या काय झालंय तुझ्या नाकाला काय नाही तर आपल्या सगळ्या गायांची नावं तर तुम्हाला सांगितलेलीच आहेत. फक्त आता ती जी ह्याची मम्मी आहे का नाही, तिचं काय आपण नाव ठेवलं नाही, तर तिचं पण आता बघू काहीतरी नाव ठेवू. आणि कसं वाटतंय बघा बाळा, इतकं सुंदर झालंय का नाही सगळ्या कालवडीत. म्हणजे तिकडं पण 2 आहेत आपल्या, ते तुम्हाला आता दाखवलंच. आणि हिचं नाव आपण ठेवणार आहे चंदा. तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये मला सांगा बरं का. तर ही माझं म्हणजे सगळ्यात फेवरेट झालं बरं का. आता इतकं सुंदर दिसतंय का नाही हो का. हे घ्या. तर आता आपण हिचं नाव ठेवणार आहे चंदा, है ना चिवा? हिचं नाव चंदा ठेवायचं. तर कशी आमची चंदा मस्त आहे का नाही, तर चला तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. तर आता गोठा धुवायचं, एवढी चिकचिक होती का नाही, कारण गोट्यातून बाहेर पण काढून बांधू शकत नाही गाया. आणि गोट्यात पण हो का असं रोज ती कोबा धुवून धुवून सारखं हे करून ना इतका वैताग आलाय का नाही चिडचिडीनं. हो का असं पाणी सगळीकडे जनावरांखाली हो का असं पाणी साठतंय. तर आपल्याला एक अशी पण कमेंट होती बरं का की गणपती म्हणजे तुमच्या इकडं गणपती बसवत नाहीत का. तर आमच्या इकडं पण गणपती बसवतात आणि सगळीकडे बसवलेला आहेत. गावात पण म्हणजे मंडळाचा गणपती खूप मोठा आहे. पण आम्ही घरी नाही बसवलेला गणपती, कारण आमच्या म्हणजे जाऊबाई तिकडं बसवतात आणि आम्हाला बसवायचं नाही. कारण गौरी आणि गणपती दोन्ही पण आहेत आमच्याकडं, पण ते आमच्या जाऊबाई बसवतात, आम्ही इकडं बसवत नाही. तर आपण म्हणजे अजून 2-3 वर्ष नाही बसवू शकत. तिथून पुढं मग गौरी आणि गणपती दोन्ही पण बसवायचं. कारण कसं होतं की म्हणतात ना की मुलाचं लग्न झाल्याशिवाय गौरी आणि गणपती बसवायचं नसतात. तर त्याच्यामुळं बघा आम्ही बसवत नाही इथं. आणि म्हणून आपल्याकडं गौरी गणपतीचं एक पण आपला व्हिडिओ नाही. तर बघा आता अजून 1-2 वर्ष जोपर्यंत सागरचं आमचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत आम्ही काय बसवू शकत नाही, है ना चिव? तर बघा किती दाटी झाली गोट्यात. आणि बघा असं पाणी धुतला ना गोटा तरी पण पाणी बाहेर येतंय. कारण अगोदर येत नव्हतं, पण आता असं झालंय म्हणजे पावसामुळं सगळं ही होतंय ना, पाणी 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 सारखं वल्लं वल्लं राहतंय. आणि कोबा तर धुणं खूप गरजेचं आहे, 2 टाईम तर धुवाच लागतो, कारण मग गाय घसरत्याल. आणि इकडं पण हो का सगळं म्हणजे चिकचिकीमुळं ना त्यांना बाहेर हीच करता येत नाही. जेव्हा ह्या का ही जागा होती का ना आपली ही घराची, तर तेव्हा इकडं असायच्या बघा बाहेर. आणि इथं आपण मुरुम बिरुम भरून एकदम असं निबार केलं, तर त्याच्यामुळे इथं मग गाया किती पाऊस आला तर राहायच्या. पण आता नंतर कसं म्हणजे इकडंच ह्या साईडला घर बांधायला चालू केल्यामुळं थोडीशी अडचण आली बघा. तर लवकरच आपण त्या साईडला पण जागा करणार आहे गाया बांधायची, जिथं आपण आता रोप ठेवलं आहे ना तिकडं. तर आता इथून पुढं तर पावसाळा म्हणजे दिवाळीपर्यंत पावसाळ्याचे दिवस आहेत ना, मग नंतर ना त्या साईडला जागा करून घ्यायची. आता सध्या जोपर्यंत आता म्हणजे कसं आता एवढा मोठा पण पाऊस नाही, रिमझिम रिमझिम आहे, पण बऱ्यापैकी येते, त्याच्यामुळं ती होऊन जातं या. तर मस्त बघा आता संध्याकाळचं टायमिंग आहे, आता वातावरण कसलं भारी झालेलं आहे. आणि खूप भारी वाटतं असं ह्या वातावरणाचं, हे का पूर्ण असं हिरवंगार निसर्ग वाटतोय का नाही. तर आत्ता बघा 2 दिवसाची आता वैरण आणून ठेवली आहे. तर गोट्याचा आत म्हणजे किती पाऊस आला ना तर गोट्यात नाही पाणी घुसत, पण तिथं लई किचकिच होऊन जाते बघा. आता ती सगळं म्हणजे ही जर गुळगुळीत झालंय का नाही, त्याच्यामुळं जेवढं आपण कोब्याबी पाणी मारतो ना तेव्हा असं बाहेर येतंय पाणी, ती पण असलं झालंय. तर का इकडं 2 दिवसाची वैरण आणून ठेवली आहे, कारण पावसामुळं रोज रोज जायलाच याय नाही ना. तर लय राडा होतोय ना रानातनं पण, मग पाय असं गचागच राहत्यात. तुमच्या इकडं चाललंय का असलं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा. पाऊस कुठं कुठं किती किती झाला आहे, कारण चौकड भरपूर पाऊस आहे आमच्याकडं. तर लय मोठा नाही बरं का, पण सारखं सारखं चालूच व्हा का रिमझिमनी कसं झालं आहे. आणि आपली रोपं कशी काय वाटते ती फ्लॉवरची, ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता मस्त झालंय का नाही वातावरण.
संध्याकाळचं वातावरण गावाकडं बरं खरंच म्हणजे असं शेतात ना एकदम भारी वाटतं आणि मस्त संध्याकाळचं वातावरण वाटतं बघा. तर अजून टायमिंग आहे बघा, एक तासभर टायमिंग आहे अजून गायांच्या धारा ही काढायला. तर विषय असा होतो म्हणजेच की धाराच्या वेळेस का नाही 6:30 पावणे 7ला आपण धाराला लागतो ना, त्यावेळेस काय मग व्हिडिओ काढणं होत नाही. आणि सकाळचं बी रात्री तर अक्षरशः वरून पाऊस पडत होता आणि बाहेर इथं जे आपण इकडं दोन गौरी आणि राधा इकडं बांधत होतो का नाही आपण, तर त्यांना गोट्यात म्हणजे आत्ता गोट्यात घेतले ते आज सकाळी. तर इथं बाहेर त्यांची धारा काढावं लागायच्या. तर पूर्णपणे असं भिजून भिजून धारा काढल्या ते, भिजत भिजत धारा काढलेल्या आहेत. तर खरंच लय अवघड आहे शेतकऱ्यांचं जीवन. कारण कसं पावसा पाण्याचं म्हणजे पाऊस तर पाहिजे शेतकऱ्यासाठी, पण असं बी नाही की सारखा 24 तास कंटिन्यू चालूच असावा. कारण कसं आहे त्यातून बी थोडंसं हे व्हायला पाहिजे ना, मोठा रपरपा आला उघडला मग सगळ्याला कामं पण सुचतात. आणि आमच्या राधाचं बाळ बघा फायनल आता इकडं गोट्यात आणलंय कारण पावसाच्या भेणं. तर आता त्यांना पण ना सेपरेट तिन्ही पण कालवडींना ना आता त्या शेळ्यांच्या गोट्यात म्हणजे जागा करायची आहे बघा. कारण हे तर लय दाटी होती, गायांना दाटी होती, त्यात आपली दूध काढायची मशीन बी तिथंच आहे, त्याच्यामुळे एवढी दाटी होती का नाही. आणि त्या दाटीमुळं ना जनावरांना बसायला येत नाही बघा, बघा अशा तिरके उभा राहते ते. कारण आपण पहिला गोटानं ही बांधताना एक साधारणतः 5-6 गायांसाठी बांधलेला, 5च गायांसाठी बांधलेल्या, पण आता आपल्या गाया पण भरपूर झाल्या त्याच्यामुळे जागा पुरं नाही. तर पावसाळ्यातच आपदा होती बघा, उन्हाळ्यात नाही एवढे. म्हणजे उन्हाळ्यात जनावरं बाहेर असते त्याच्यामुळे काहीच वाटत नाही आणि दिवसभर आपल्या त्या झाडाखाली असते ती सावलीला. आणि अशी मग सकाळ संध्याकाळ तर तिथं पटांगणालाच म्हणजे ह्याच ठिकाणी होती. आत्ता ही घराचं काम चालू झाल्यापासून थोडीशी जनावरांची आपदा व्हायला लागली बघा. तर आपली ही नवीन गाय येली ना, तर अक्षरशः खरंच आज सकाळ धरणं एवढं टेन्शन आलं का ना. कारण रात्री काल विली, रात्री तिचं दूध चिक्का एवढा कळून आला नाही बरं का. अंधारात धारा काढल्या म्हणजे हातावरच पिळली होती, पण एवढं काय कळून आलं नाही. पण अक्षरशः सकाळी ना तिच्या कासनं ना मुस्टड्या झालेला. तर मग हे काही असं वादळीचं असं होतं की जनावरं शेणावर ह्याच्यावर बसते ती आणि खाली ओलं असतं आणि त्यांचं दाब पडला का नाही त्यांच्या पायाचा म्हणजे मांडीचा, तर त्यावेळेस काय होतं मग ती दूध खाली गळलं की त्याचा मस्टड्या तयार होतोय बघा, लगेच मस्टड्या होतो. पण परत ना आत्ता चांगली झाली त्याच्यामुळं मग आताशी बरं वाटायला लागलं म्हणून. त्यामुळे आज दिवसभर ना मूडच गेलता सगळा आणि तिचा झार पण म्हणजे मनानेच पडला बरं का, पण रात्री लय उशिराने पडला आणि कळलंच नाही. म्हणजे आधी आम्ही 11 वाजेपर्यंत बसलो, पण तोपर्यंत काय झार पडला नाही आणि नंतर मग कधी पडला काय माहितीच नाही. आणि कुत्र्यांनी पण ओढून न्याला आणि सकाळी डॉक्टरांना म्हणलं गायचं आमच्या अजून झारच पडला नाही. तर डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हणले हिचं झार काय पडलेलं आहे, म्हणजे झार काय नाही पोटात. तर मग बघा त्या मस्टड्यासाठी लगडीसाठी आता तुम्ही तर बघितलंच का नाही, आपण जी गाय आणल्या 3 गाया संगत आणलेल्या आहेत. म्हणजे आधी 2 आणल्या आणि नंतर 1 आणली, एका आठवड्यात 3 गाया आणल्यात. आणि जशा गाय आणल्यात तसा पाऊस चालू झाला आहे आणि गायी त्यात वेल्या आणि त्याच्यात मध्ये बघा आजारी पण पडल्या. आणि तसं एका दादाने आपल्याला कमेंट केली ती की गुळाचं पाणी आपल्या गायीला वेल्या द्या म्हणून. तर गुळाचं पाणी आम्ही लगेच दिलं. तर कसं असतं, तर म्हणजे कसं तुम्हाला जितकं माहिती नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा की गायींना जरी आजारी ही पडलं ए पाणी कुठे इकडं. तर कसं 2 टाईम कोबा धुण्यामुळं सतत कोबा पण वाला राहतोय आणि हे पण होतंय. कारण धुण्याशिवाय पर्यायच नाही ना, कारण ती दिवसभर शेणाचं गाय ते तुडवलेलं हे असतंय आणि मग गाय घसरायची भीती असते. तर चला बघा कसं काय वाटतंय ती व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. काय वा सागरची पॅन्ट आहे काय, त्याचीच आहे नवीच पॅन्ट आहे की कुठं होती. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. आणि हो काही आमचा गौरव दादा हाय कर की हो का गेला पळून. तर अशी आमची पोर आहे ती. तर असं द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतंय ती आणि नक्कीच 1 लाईक, फक्त महत्त्वाची 1 लाईक करत जावा. तर बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.